नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिष्य पात्रता परीक्षा 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 41, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 दुर्जन। प्रश्न क्रमांक 42, कागदात कोल्हापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्यशास्त्राचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय आहे मूळच राजधानी, गांधीजीचे डोळे, ज्योती पर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुळूस। तर हा मुळूस ही एक कविता संग्रह आहे। त्या कविता संग्रहाला साहित्यकृतीला 1976 रोजी राज्यशासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। पर्याय आहे नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा, आध्यात्मिक। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नाविन्य। प्रश्न क्रमांक 44, जयंतामध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा। शब्द आहे अश्व। पर्याय आहे वारू, हयत, तुरंग, शाखामृग। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाखामृग। त्यानंतर पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 49 उत्तरे पर्यायातून निवडा। कविता आहे पीक खुशीत डोलतय भारी, भरला आनंद समुदाया शिवारी, बघून पाचूचे रान, आमचं हरपलं देहबान, आज रानाची शोभा नारी, आल्या सरसर भुईवर धारा, ताप मातीला सरला सारा, संबंध शिवार फुलून आलं, बघून मग हे भुलून गेलं, गेल्या भुलून दिशाही चारी, दाट पिकांची सजली शेत, पीक मजित गिरकी घेत, गार वार हे झुळूक वाहत, पाना पाण्यात गाणी गात, गाती पाण्यात पाखरही सारी, काळ्या आईची कराया पूजा, राब राबला शेतकरी राजा, उन्हात तानात घाम त्याने शिपला, मळा मोत्यांच्या मातीत पिकाला आली सोन्याची दौलतदारी। तर ही कविता आहे उत्तम कोळगावकर यांची। या कवितेत त्यांनी पाऊस पडून गेल्यानंतर निसर्गात होणाऱ्या बदलाबद्दलची ही कविता आहे। या कवितेवर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 46, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? पर्याय शेतात कष्ट करतो, काळ्या आईची ओटी भरतो, रानात पूजा करतो, शेतीला आई मानतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेतात कष्ट करतो। शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपले? पर्याय आहे निसर्गाचे, पावसाचे, शेतकऱ्याचे, वाऱ्याचे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्याचे। प्रश्न क्रमांक 48, कवितेतील मोत्यांची माळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? पर्याय पाखरे, झरा, शेतातील पीक, संपत्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतातील पीक। प्रश्न क्रमांक 49, कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शी रत्नाचे नाव आलेले आहे? पर्याय आहे पाचू, मोती, सोने, माणिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाचू। त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, जहाल शब्दाचा योग्य विरोधी शब्द शोधा। पर्याय आहे उग्र, तिखट, मवाळ, जलाल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मवाळ। तर ही होती TETच्या संदर्भात 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।